पुढची बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून दोन गट आपापसात भिडले, हाणामारी झाली, दगडफेक झाली, अनेक घरांचं नुकसान झालं। मात्र सर्वात भयंकर म्हणजे पोलिसांच्या डोळ्यादेखत हा सगळा प्रकार सुरू होता। वर्दी फक्त बघ्याच्या भूमिकेत होती। नेमकं काय घडलं कल्याणच्या मोहने गावात पाहूया। हे दृश्य यूपी बिहार मधल्या कोणत्या गावातली नाही। OTT वरच्या एखाद्या क्राईम सिरीज मधला हा सीन नाही। तर ही तुंबळ हाणामारी आहे मुंबई लगतच्या कल्याण मधल्या मोहने मधली। मोहने आणि शेजारच्या लहुजी नगर मधल्या तरुणांची जुनी दुश्मनी। वैमनस्याचा धगधगता निखारा भडकला तो स्थानिक फटाका स्टॉलवर। लहुजी नगरातले दोन तरुण इथे फटाका घेण्यासाठी गेले आणि वाद पेटला। हाणामारीनंतर वाद तिथे मिटला असं वाटलं, मात्र त्यानंतर मोहनेतल्या शेकडो गावगुंडांनी मध्यरात्री लहुजी नगरात हल्लाबोल करून घरांची तोडफोड सुरू केली। यावेळी काही महिलांनाही मारहाण झाली। गावगुंडांचा हल्ला एवढा भयानक होता की परिसरात आलेल्या पोलिसांनाही गुंड आवरत नव्हते। नेमकं काय घटना घडली रात्री आणि कशावरून वाद झाला होता? आता वादाचं काय एवढं आम्हाला नक्की एवढं माहिती नाही, पण एवढं की ते लोक आले डायरेक्ट आमच्या घरावर दगड बिगड लेकरं बाळ काम करून येऊन झोपले होते। तर या दगड फेक आले म्हणून बायका आमच्या बाहेर आल्यानंतर बायकांना पण मारले। गरीबाचं घर पुरं तोड्या, तिला नवरा नाही, मूल नाही, बाळ नाही, कोण देणार आहे? मग या पोलिसांनी दखल घ्यावा, त्या बाईचं घर नीट करून द्यावा ना आमचं बी काय असं न्याय आम्हाला बी न्याय द्यावा। ती अडवत होती त्यांना मारू नका म्हणून लगेच दुसरा एक जाडा माणूस आला आणि तिच्या डोक्यात काठी मारली। एवढंच आम्ही बघितलं तिथं। रॉड होतं का काय होतं त्याच्या हातात, त्यांनी फटकून तिला मारलं, मग तिने त्याला एक चापट मारली आणि ती लोकांनी लगेच आतमध्ये आले दगड फेकायचे चालू। दरम्यान पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलं। त्यात संध्या साठेंच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। तुम्ही कायद्याचे रक्षक आहेत ना? कायदा दोन्ही बाजूने आहे ना? दोन्ही बाजूने तुम्ही द्या ना तक्रार खाली जाऊन। ज्यांनी मारलंय तुम्ही नावं द्या ना मग। मी जवळजवळ 10 ते 15 कॉल केलेत मी। शेवटी 112 नंबरवर कॉल केल्यावर मग मदत मिळाली आणि मग तिकडून पोलीस आले आणि आपले हे ACP घेटे आहेत ना ते पण आले, पण ते सगळं झाल्याच्या नंतर आले आणि आतापर्यंत अजून तक्रार नोंदवून घेतलेली नाहीये। समोरच्याचीच तक्रार नोंदवून घेतली आणि माझा भाऊ त्याचा तर काही संबंधही नाही याच्यात आणि त्याला आता लॉकअपमध्ये ठेवलंय, ते पण टाळा लावून। मात्र लहुजी नगर मधील रहिवाशांचे आरोप मोहनेतल्या ग्रामस्थांना मान्य नाहीत। वादाची सुरुवात लहुजी नगर मधल्याच पोरांनी केल्याचा आरोप मोहनेतल्या ग्रामस्थांनी केला।
रात्री एक 11:30 सुमारास इथे भांडण झाले, फटाक्यांच्यावरून वाद झाला. त्या वादामध्ये त्या लोकांनी आमच्या इथल्या ज्या महिला होत्या गावातल्या, ते फटाक्याचं दुकान आहे त्यांचं, त्यांना मारहाण झाली. त्या ठिकाणी आमच्या इथल्या 2 मुलांचे मोबाईल हिसकावण्यात आले, त्यांची चेनसुद्धा हिसकावण्यात आली. जर आपण प्रतिक्रिया दिली, ज्यांनी जी क्रिया केली त्यांना ती थोडीफार प्रतिक्रिया झाली ना. मुलांनी आमच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण ते दगड फेकताना दिसत नाही. दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला. त्यांना मारहाण झाली, ज्यांच्या वस्तीवर दगडफेक झाली, त्यांचं सोडून जे विरुद्ध ज्यांनी मारहाण केली किंवा ज्यांनी दगडफेक केली त्यांच्या संदर्भातला गुन्हा आधी दाखल करण्यात आला आणि ज्यांना मारहाण झाली त्यांचा गुन्हा नंतर दाखल करण्यात आला, असा देखील आरोप केला जातो आहे. नेमकं काय सत्य आहे? नाही, परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहे. दोघांपैकी एक कोणता तरी आधी होईलच, एवढंच आहे. त्याच्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. बऱ्याच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. फौजीनगर आणि मोहनेतले गाववाले असा वाद जुना आहे. इथे आधीही वाद झालेत, मात्र काल रात्रीचा प्रकार हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता. 2 गट अशी खुलेआम हाणामारी करतात, क्षुल्लक कारणावरून एकमेकांची घरं डोकी फोडण्यापर्यंत मजल जाते. समोर पोलीस असताना घरांची तोडफोड होते, दगडफेक होते. हे धक्कादायक आहे. पोलीस त्यांचा खाक्या कधी वापरणार, गावगुंडांना धडा कधी शिकवणार, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण.